नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम पवार, द लावेन अकॅडमी पुणे। आज आपण 4 सप्टेंबरला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईन या परीक्षेमध्ये यश कसं मिळवावं, शेवटच्या दिवसामध्ये नेमकं काय करावं, काय करू नये हा भाग गौण आहे आणि तोही महत्त्वाचा आहे जरी गौण असला तरी, पण काय करावं हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे। मित्रांनो, लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण एवढं कष्ट घेतलेलं आहे आणि मग त्या कष्ट वाया गेलं नाही पाहिजे, त्या कष्टाला यशाची झालर लागली पाहिजे। कष्टाचे व्हावे चांदणे, यशाचा व्हावा चंद्र आणि तुमच्या आयुष्यात 4 सप्टेंबरला यश मिळो असा एक प्रकारचा भाग असावा। म्हणून नेमकं काय केलं पाहिजे मित्रांनो, स्ट्रॅटेजी सांगत असताना प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, प्रत्येक माणूस हा युनिक आहे आणि त्या युनिक स्ट्रॅटेजीनुसार त्यानं जायला पाहिजे। जरी मी सांगितलं तरी हेच अवलंबावं असं काही भाग नाही, परंतु एक मॉडेल स्ट्रॅटेजी सांगण्याचा मी प्रयत्न करतो। आता परीक्षेच्या पूर्वीचे दिवस, आता आपल्याकडे जे काही 4-5 दिवस राहिलेले आहेत, या 4-5 दिवसामध्ये काय केलं पाहिजे। ओके, आता हे 4 ते 5 दिवस आपल्याकडे आहेत, तर ह्या 4 ते 5 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असावी, म्हणजे एवढा भाग हे आहे की नुसत्या स्ट्रॅटेजी मित्रांनो महत्त्वाचं आहे। जीवनामध्ये व्यवस्थित प्लॅनिंग असेल तर कोणतंही कठीण काम सहज होऊन जातं, म्हणजे कठीण राहतच नाही ते। म्हणून स्ट्रॅटेजी महत्त्वाची आहे, प्लॅनिंग महत्त्वाची आहे। मग आता ह्या 4 ते 5 दिवसात काय करायला पाहिजे, मी तर म्हणतो शेवटच्या 30 दिवसामध्येच काही नवीन वाचलं नाही पाहिजे। मग इथं तर काही भाग नाही जाईल। आता मित्रांनो, इथं फक्त रिव्हिजनचा फंडा राहतो, रिव्हिजन म्हणतोय मी, नॉट रीरीडिंगचा भाग वेगळा आहे आणि रिव्हिजनचा भाग वेगळा आहे। रिव्हिजन म्हणजे एखादा कोणताही टॉपिक बघितला तर त्या टॉपिकवर आपल्याला काय दिसतं, आपल्या डोळ्यासमोर काय नाचतं, हा भाग आहे रिव्हिजनचा। मग आता जे फोकस टॉपिक किंवा जे परीक्षेला येणारा डाटा आहे हलकं फुलकं, बरं का, सगळ्यात महत्त्वाचं इथं हलकं फुलकं, नवीन उगज अवजड वगैरे असलं काही बघायचं नाही, हलकं फुलकं। उदाहरणार्थ व्यापार आहे, व्यापारामध्ये भागीदारी येण्याची शक्यता असते, मग ते तेवढं बघून जायचं, आपण त्याच्या ट्रिक्स केलेल्या असतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे, मी तुम्हाला सांगितलं काय वाचावं, वाचायचं नवीन नाही जाय, फक्त रिव्हिजन आणि रीरीडिंग ह्याच्यामध्ये फरक आहे। रिव्हिजन म्हणजे आपण ज्या काही मायक्रो नोट्स काढलेल्या आहेत, मायक्रो नोट्स, आता परत नोट्स काढत बसू नका, ओनली मायक्रो नोट्स, त्या फक्त रिवाइज करा, कारण राहिले 2-4 दिवस आणि आता ह्या 2-4 दिवसामध्ये तुम्ही नवीन वाचणार, परत त्याच्या मायक्रो नोट्स काढणार, परत हे करणार, हा फंडा इथं लागू होत नाही। फक्त ज्या काही मायक्रो नोट्स काढलेले आहेत किंवा मित्राबरोबर जास्तीत जास्त जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, मेन टॉपिक्स आहेत की जे येणारच आहेत असं वाटतं आपल्याला, कारण आपण अभ्यास केलेला आहे मित्रांनो, आणि या अभ्यासाच्या कालावधीमध्ये आपल्याला समजतंय की काय येणार आहे काय येणार नाही, म्हणजे शक्यता आपण ज्याला म्हणतो, प्रेडिक्शन ज्याला म्हणतो आपण, प्रॉबॅबिलिटीनं जास्तीत जास्त जो घटक येणार आहे त्याचं फक्त रिव्हिजन करावं, तेही हलकं फुलकं व्यवस्थितपणे। दुसरं, आता या कालावधीमध्ये मनस्थिरता किंवा मनशांती कशी लाभावी, म्हणजे आपण काय करतो की आपल्यावर जे काही अपेक्षाचं ओझं आहे किंवा पाठीमागी जर एखाद्या मुलांनी परीक्षा दिलेली असेल, त्या परीक्षेमध्ये आलेलं अपयश किंवा यशाने अतिशय कमी ह्याच्यामध्ये हुलकावणी दिलेली असेल, तर याचं ओझं आपण घेतो किंवा जशी परीक्षेचा दिनांक जवळ येतो तसं आपल्याला काहीच आठवत नाही, म्हणजे मी हे वाचलंय का नाही वाचलं अशी परिस्थिती आपली होते। हेही वाचायचं राहिलंय, तेही वाचायचं राहिलंय, विज्ञान राहिलंय, गणित राहिलंय, इतिहास तर मी बघितलंच नाही, इतिहास मधला 1857च्या पूर्वीचा उठाव वाचलाच नाही, भूगोलचं महाराष्ट्र राहिलंय का, प्राकृतिक राहिले का, ती आकडेवारी करायची राहिले, अर्थशास्त्राचं तर लईच राहिलंय, गणित तर मी बघितलंच नाही, 4-5 तरी गणित बघायला पाहिजे होते, वर्गीकरण बघितलं नाही, असं वाटतं। ही प्रत्येकाची स्थिती असते। महाराष्ट्रामध्ये जो कोणी विद्यार्थी पहिला येणार आहे त्याचीही तीच परिस्थिती असते, ही मानवी स्वभाव आहे। हा भाग लक्षात घेऊन याचं कोणतंही टेन्शन घेऊ नका। उगाच एखादं चालता जाता एखादा काहीतरी पॉइंट दिसला, प्राणी दिसला, मग लगेच ही आठवायला लागला, प्राणी वर्गीकरण, प्लेटी हेल्मिथिस, आणि काय झालं, एकदम ब्लँक झालं, जीवनात अंधार आल्यासारखं वाटायला लागलं, वाटतंय तसं
साहजिक आहे. मी काय सांगतोय, IAS मध्ये जो टॉपर आलेला आहे ना देशात पहिला, त्यालाही माहित नसतं आपण पूर्वपरीक्षा पास होणार आहे का नाही. हे मानवी स्वभाव आहे. म्हणून काय करा, अजिबात कोणत्याही गोष्टी स्वतः आठवू नका, स्वतः आठवण्याचा प्रयत्न करू नका. रिव्हिजन करतानाचा भाग वेगळा आहे, स्वतः आठवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यामुळं किंवा पाठीमागं आलेलं अपयश, मी 7-7, 8-8 वर्ष, कुणी काही सांगू द्या की तू 7 वर्ष पास झाला नाही, 8 वर्ष पास झाला नाही, या वेळेला आपण अतिशय चांगलं केलेलं आहे आणि चांगलं केलेलं असल्यामुळं आपल्याला यश मिळणार आहे. मित्रांनो, कठीण परिस्थिती येतच असते आयुष्यामध्ये. अशा कितीतरी कठीण परिस्थिती येत असतात. कठीण परिस्थिती काय आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायला येत नसते, तर आपल्या अंगची जी सुप्त गुणावस्था असते किंवा सुप्त क्षमता असते किंवा आपल्या ताकदीची ओळख करून द्यायला कठीण परिस्थिती येत असते. आणि मग ही कठीण परिस्थिती आल्याशिवाय माणूसही तावून सुलाखून निघत नाही. महत्वाचं सगळ्यात ते आहे, कठीण परिस्थिती यायलाच पाहिजेत. जर सगळं चांगलं चुंगलं मिळलं तर काय भाग आहे. कुणी सांगतात की आता तुझं कसं, अरे ग्रामीण भागातल्या पोराला काय सांगतोय तुझं कसं, अरे हे पाय म्हणजे ज्या ऊन वारा झळ पाणी पाऊस याची सवय लागलेली आहे, आम्हाला संघर्ष करण्याची तयारी आहे आमची, त्याच्यामुळे एवढ्या लवकर आम्ही थकून जाणार नाही, असं त्याला उलट सांगायचं असतं मित्रांनो. त्याच्यामुळं पाठीमागं जे झालं ते उगच गुऱ्हाळ गात बसू नका. आता इथून पुढं चांगलं काय करता येईल, पाठीमागचं सगळं विसरून जा, गजनी व्हा, गजनी. पाठीमागच्यासाठी गजनी व्हा, पुढील कालावधीसाठी दंगल लक्षात ठेवा. येते लक्षामध्ये? तर हा भाग प्लॅनिंग करा. म्हणजे ह्या 4 दिवसामध्ये, आणि जे काही तुम्ही प्लॅनिंग केलेलंच असेल तुम्ही, त्या पद्धतीनं जे काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग फक्त फॉलो करा, दुसरं काही करू नका. प्लॅनिंग करा, प्लॅनिंग फॉलो करा. शक्यतो शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्या विषयावर एकदा रिव्हिजन व्हावी म्हणतोय. नाहीतर काही जणांचं शेवटच्या आठवड्यात चालू घडामोडीचा भाग असतो की हे वाचलंय ते वाच. आता जे तुम्हाला वाटतंय ना, दिवसभरासाठी वाटते की बाबा दिवसभराचा पहिला शेड्यूल आहे, दुपारपर्यंत मी हे वाचणार आहे, ओके, दुपारनंतर मी हे वाचणार, काहीही असो, त्या ह्याच्यातलं वाचायचं राहिलेलं आहे असं वाटलं तरी जी काही तुमची प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगला फॉलो करा, 100% फॉलो करा. दुसरं काही ऐकू नका कुणाचं. 100%. कुणी म्हणाल की आज हे 50 प्रश्न आहेत, ह्याच्यामधलेच प्रश्न येणार आहेत, येऊ दे बाबा, माझं नाही आलं तरी चालतं, पण स्वतःची जी प्लॅनिंग आहे ती स्वतःची प्लॅनिंग पूर्णपणे फॉलो करा, 100% झोकून द्या. हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. नेचर सायकल आहे मित्रांनो. नेचर सायकल म्हणजे काय, निसर्गानं एक चांगली देणगी मानवाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दिवस तयार केलेलं आहे, रात्र तयार केलेलं आहे. आतापर्यंत तुम्ही कसं वागत होता याच्याशी काही परीक्षेला देणं घेणं नाही, परंतु इथून पुढं हा जो शेवटचा आठवडा आहे, या शेवटच्या आठवड्यामध्ये व्यवस्थितपणे आपलं नेचर सायकल ठेवा. म्हणजे काय, साधारणतः 11 ते 12ला झोपण्याचा प्रयत्न करा. रात्री म्हणतोय मी, येणार नाही तुम्हाला झोप, येणार नाही हेही म्हणतोय मी, कारण तुम्ही अभ्यास केलेला आहात आणि अभ्यास केलेल्यालाच टेन्शन येतं. आलं लक्षात? ज्यानं अभ्यास केलाय त्यालाच टेन्शन येतं, ज्यानं अभ्यासच केला नाही त्याला काय टेन्शन आहे. हा भाग, त्याच्यामुळे टेन्शन येणार आहे. तरीही प्रयत्न करा. थोडासा असं शांत बसल्यानंतर दीर्घ श्वास घ्या, 7-8 मोजा, सोडताना 7-8 मोजा, असं 2-4 वेळाला केल्यानंतर तुम्हाला 101% झोप येईल. हा मानसशास्त्राचा भाग आहे. त्याच्यानंतर जे काही आपलं लक्ष आहे ते आपण लक्ष साध्य करणारच आहे. त्याच्यावर जास्त विचार करत बसायचे नाही की मी आता 4च दिवस राहिले तर काय करून काय नाही, असले विचार करत बसायचे नाही. टेन्शन कसे हाताळावे, मी आताच तुम्हाला सांगितलं की या जगामध्ये माझी एक साधी कंडिशन आहे की टेन्शन काय येतं, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या तुमच्या मित्राजवळ जाता, सहवासाचा फार मोठा परिणाम होतो. जे माणसं आता सध्या निगेटिव्ह विचार करत आहेत त्यांच्याजवळ जाऊ नका. जी माणूस पॉझिटिव्ह विचार करतोय, पॉझिटिव्ह, विनोबा भावे यांनी सहवासाचं एक छान उदाहरण दिलेलं आहे. मला ते उदाहरण इथं सांगावंच वाटतं. त्यांनी पावसाच्या थेंबाचं उदाहरण दिलंय की सहवास मिळाल्यानंतर पावसाच्या थेंबामध्ये परिवर्तन कसं होतं. ते म्हणतात पावसाचा थेंब जर आपण हातावर झेलला तर ते पिण्यायोग्य पाण्यामध्ये रूपांतर होतं. पावसाचा थेंब आपण हातावर जर झेलला तर त्याचं पिण्याच्या पाण्यामध्ये रूपांतर होतं. तेच पावसाचा थेंब जर गटारीत पडलं तर त्याची प्रतिष्ठा एवढी धुळीला मिळते की ते पाय धुण्याच्या लायकीचंही राहत नाही. तोच पावसाचा थेंब जर गरम तव्यावर पडलं तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं. तोच पावसाचा थेंब जर कमळाच्या पानावर पडलं तर ते मोत्यासारखं चमचम करायला लागतं. आणि तोच पावसाचा थेंब जर शिंपल्यात पडलं तर प्रत्यक्षात मोती होतो. तसा सहवासाचा परिणाम आहे. सहवास कोणाचा ठेवायचा, शेवटचे 8 दिवस आपल्याला माहित असतं हे सारखं निगेटिव्ह बोलत असतं,
त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नका, जवळ जाऊ नका. 8 दिवसाच्या नंतर भेटा, कारण सहवासाचा फार मोठा परिणाम या आठवड्यामध्ये तुमच्या मनावर होणार आहे. म्हणून टेन्शन हाताळण्याच्या अगोदर अशा माणसाला भेटूच नका आणि सतत मनाला उत्तेजित ठेवा. यस, आय कॅन, आय कॅन, आय कॅन, आय डू. मी करणारच आहे, मी 100% करणार आहे, मी 100% होणारच आहे, असा विश्वास ठेवा. आत्मविश्वास अतिशय महत्वाचा असतो. जर अंगी आत्मविश्वास असला तर कठीणातलं कठीण काम ही सहज होऊन जातं, सोपं होऊन जातं. म्हणून आत्मविश्वास महत्वाचा आहे. मग टेन्शन हाताळायचं कसं? अरे टेन्शनला सांगा की जर तुझ्या टेन्शन येण्याने मी पास होणार असेल तर मी 10 पटीनं टेन्शन जास्त घेईन. परंतु जर टेन्शनमुळे परीक्षा पास होणार नसाल तर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. मनशांती करा, सकाळी सकाळी 10 मिनिटं योगा करा. अशा पद्धतीनं आपलं सायकल ठेवा. रात्री झोपणं, सकाळी 6ला उठणं, 11 ते 12 व्यवस्थितपणे राहणं. 11 ते 12च्या वेळेमध्ये शक्यतो झोपू नका. जो आपला पेपरचा टायमिंग आहे त्या पेपरच्या टायमिंगमध्ये झोपू नका. दुसरं, परीक्षेच्या पूर्वीची तयारी. ओके, हे बघितलं आपण परीक्षेपूर्वीचे दिवस. आता परीक्षेच्या पूर्वीची तयारी म्हणजे परीक्षा उद्या आहे, एक्झाम डेट म्हणजे 3 सप्टेंबर. 3 सप्टेंबरला आपण काय काय केलं पाहिजे? नंबर 1, जे जे काही परीक्षेसाठी साहित्य लागणार आहे. तुम्ही म्हणताल एवढं सोपं, अरे लय अवघड आहे बाबा, कधी कधी असं होतं. मग हॉल तिकीट आहे, हॉल तिकीट काढून घ्या, व्यवस्थितपणे अगोदरच काढून घ्या, पण 3 तारखेला आहे का नाही बघा. दुसरं, आपलं ओळखपत्र जे लागणार आहे, मग तुम्ही कोणतं ओळखपत्र ठेवणार आहे, आधार ठेवणार आहे का काय ठेवणार आहे, ते ID व्यवस्थित आहे का बघा. पेन 1, 2, 3 पेन सोबत असू द्या. बॉल पेन, ब्लॅक पेन म्हणतो आपण त्याला, तर ते ब्लॅक पेन सोबत असू द्या. इतर काही गोष्टी, ज्या काही गोष्टी आपल्याला लागणार आहेत तेवढ्याच घेऊन जावा. जर समजा जवळ बॅग वगैरे असेल तर त्याच्यात मोबाईल ठेवायला वगैरे. ह्या गोष्टी नवीन मुलांसाठी महत्वाच्या आहेत. तसंच जुनी मुलं म्हणजे एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये असतात की मला काय गरज आहे, मला तर सगळंच येते. नाही बाबा, कधी कधी तिथं गेल्यानंतर कळतं की हॉल तिकीटच नाहीये, तिथं गेल्यानंतर कळतं ओळखपत्रच नाहीये, तिथं गेल्यानंतर कळतं ब्लॅक पेन नाहीये. आजूबाजूला बघतं, त्याच्यात जर चांगला माणूस असेल तर आपल्याला हे निघून जातं. परंतु जर माणूस चांगला नसेल तर अवघड होतं. म्हणून ह्याचं प्लॅनिंग अगोदरच करतात. सेंटर कुठं आहे, नवीन सेंटर असेल, नवीन ठिकाणी असेल, म्हणजे एखाद्या वेळेला आपण विभागीय लेवलला सेंटर दिलेलं होतं, मग कधी गेलेलो नसतो आपण विभागीय लेवलला. समजा मराठवाड्यातील मुलं असतील, औरंगाबादला सेंटर दिलेलं, असं कुठं आहे नेमकं बघून घ्या आणि त्या सेंटरच्या जवळ कुठंतरी राहण्याचा प्रयत्न करा. सेंटर कुठं आहे ते प्लॅनिंग तुम्ही कसं, जर समजा 20-25 किलोमीटर 30 किलोमीटर सेंटर असेल तर तुम्ही काय अगोदरच्या दिवशी तिथं म्हणजे अगोदर 2-4 दिवस जाऊन राहणार नाही. मग तिथं पोहोचायचं कसं याचं प्लॅनिंग करा. ओला, उबेर, मित्राच्या गाडीवर जाणार आहे, मित्र गाडी चालवतो कसं हाही भाग महत्वाचा आहे. नाहीतर गाडी वगैरे रायडर सारखं चालवत असेल, स्लिप झाली गेला, असं काही भाग असो, प्लॅनिंग करा. व्यवस्थितपणे तुम्ही त्या सेंटरवर पोहोचवण्या म्हणजे MPSCने सुद्धा तुम्हाला डार्क ह्याच्यामध्ये सूचना दिलेली आहे की पाऊस वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्लॅनिंग करा. नो टार्गेट. आता बघा, अगोदरचा दिवस असतो, अगोदरच्या दिवशी अतिशय साधं सुधं वाचा, नवीन काही वाचू नका. तुम्हाला करंट वाचायचंय, करंट वाचा. शक्यतो भूगोल सारखा विषय हा शेवटच्या दिवशी ठेवावा, जो की हलका फुलका आहे, मार्क मिळवून देणार आहे, वाचायला बी. म्हणजे या मेंदूला तुम्ही 2-3 दिवस अगोदर जर विश्रांती दिलेली असेल, मनशांती दिलेली असेल, तर तो तुम्हाला परीक्षेच्या दिवशी 100% मदत करणार. परंतु तुम्ही जर त्याला अगोदरच्या आठवड्यात छळलेलं असल, शांतीच नाहीये, नुसतं राबून घेत, ते म्हणते बर तू चलच म्हणतय, परीक्षेच्या कालावधीमध्ये, परीक्षेच्या त्या तासामध्ये मी तुला दाखवतो. आणि मित्रांनो, तुम्ही अभ्यास काय केलाय याला काही अर्थ नाही. तुमचा जो शेवटचा तास आहे ना, तो तास महत्वाचा आहे. तुम्ही त्या शेवटच्या तासात काय दिवे लावणार आहेत, तुमच्या शेवटच्या तासामध्ये हा मेंदू, हे मन तुम्हाला किती साथ देणार आहे, हे भाग महत्वाचा आहे. आणि त्यानं जर तुम्हाला साथ द्यावा असं वाटत असेल तर तुम्ही आता त्याला परेशान करू नका, तुम्ही त्याला समस्येत टाकू नका, तुम्ही त्याला कुरवाळत राहा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणत होते ना, ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मानसशास्त्राचा भाग ह्या 1 तासामध्ये अतिशय महत्वाचा आहे. ते तुम्हाला, आपण अध्यात्म म्हणतो, मानसशास्त्र अतिशय महत्वाचं आहे. आपण फक्त त्याला समजून घेतलेलं नाही. ध्यानधारणा हा अतिशय महत्वाचा भाग आहे, पण ते कोण करतच नाहीये. तर नो टार्गेट. मग आता उद्या मी ह्याच्यावर अतिशय, मला एवढे फोन येत आहेत, 2 दिवस झाले, हजारो फोन. सर किती सोडवू, 80 सोडवू, 85 सोडवू, 90 सोडवू? मित्रांनो, अटेम्प्ट हा मॅक्झिमम असावा.
मॅक्झिमम म्हणतो आम्ही, मॅक्स अटेम्प्ट असावा जास्तीत जास्त. तुम्ही अगोदरच ठरवू नका की मी 70च ठरवा. 70 वाल्याचा रिझल्ट येण्याची शक्यता फार कमी असते. जे 61 आणि माझं चुकतच नाही रे बाबा. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, 10-15 सगळ्यांचे चुकतातच. असं एखादंच व्यक्तिमत्व असतं एखादंच कॉम्पिटिटिव्हमध्ये की ज्याची क्लिअरिटी जबरदस्त आहे किंवा ज्याची जबरदस्त आहे. असे फार कमी व्यक्तिमत्व असतात. तर मॅक्झिमम प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. मॅक्झिमम प्रश्न सोडवल्यानंतर तुम्ही म्हणताल आता मॅक्झिमम ज्यानं अभ्यास केलेला आहे त्याला प्रश्न सोडवण्याची स्ट्रॅटेजी आलेली असते. फक्त आकडा 80 सोडवणार, 85 सोडवणार, 90 सोडवणार, मी 100 सोडवणार. मित्रांनो, जसं पिच बघितल्यानंतरच खेळायचं कळतं. क्रिकेटमध्ये पिच बघितलं तरच खेळायचं कळतं. जर पिच बघण्याच्या अगोदरच मी असंच खेळणार असं म्हणून चालत नाही. कधी कधी आणि तो दिवस कुणाचा असतो हाही भाग महत्वाचा असतो. लॉर्ड्सवर आपण हरण्याच्या स्थितीत आलेलो होतो आणि मोहम्मद शमी आणि बुमरा यांनी अशी काही बॅटिंग केली. का केली? कारण ते बिनधास्त होते, कशाचाच विचार नव्हता, त्यांच्यासमोर टार्गेट नव्हतं, गेले की बघायचं जे होईल ते होईल. म्हणजे असं पिच ओळखून बॅटिंग केली पाहिजे. मग हे पिच ओळखता आलं पाहिजे. जर हे पिच ओळखता आलं नाही तर फक्त बोल्ड होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून अगोदर टार्गेट ठरवू नका आणि सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास एवढा हाय ठेवा. अगोदरच्या दिवशीचं चालू आहे की मी हे करणारच आहे आणि अगोदरच्या दिवशी मी जसं सांगतोय परत सांगतोय, मेंदूला जास्त ताण देऊ नका. जेवढं तुम्हाला व्यवस्थितपणे करता येईल, शांत राहून करता येईल तेवढं शांत संयमानं घ्या. हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि जेवढं तुम्हाला आत्मविश्वास ठेवता येईल, कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवरचा आत्मविश्वास, तो आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे. पुढं आता एक्झाम डे, मी पुढं प्रश्नाचे स्वरूप, प्रश्नपत्रिका सोडवताना सांगणार आहे किती अटेम्प्ट करावे वगैरे वगैरे. आता बघा, इथं परीक्षेचा दिवस सुरू झाला त्या दिवशी थोडंसं लवकर उठा, है ना. लवकर उठल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं है ना, एक्झाम डे सुरू झाला आहे 4 सप्टेंबरला. म्हणजे रात्री तर लवकरच झोपलेलं असतं, एखाद्या वेळेला झोप बी येणार नाही. परंतु जरी झोप झाली नाही, समजा 4-5 तास झोप झाली तरी काही फरक पडत नाही. कारण एखाद्या दिवशी आपला मेंदू ती परिस्थिती हाताळून नेतं. परंतु तुम्ही मेंदूला व्यवस्थितपणे ठेवलेलं असेल तर ती परिस्थिती हाताळून नेतं. आता डू ॲज प्लॅनिंग म्हणजे जसं काही ठरलेलं आहे, ओलानं जाणार, ओबेरनं जाणार, अजून काय आहे, तर तशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या प्लॅनिंगप्रमाणे वर्क करा. जे काही प्लॅनिंग ठरलेलं आहे त्याच्याप्रमाणे वर्क करा. अजिबात वेळेचं भान ठेवा, इथं किती वाजता पोहोचायचं आहे काय नाही. ज्या काही आयोगानं दिलेल्या सूचना आहेत त्या सूचनाचं तंतोतंत पालन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं रिलॅक्स राहा, एकदम रिलॅक्स राहा. काहीच नाही आहे या जगामध्ये. मी एकटाच या जगामध्ये आहे, दुसरं कोणीही आजूबाजूला नाही. आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतंय, आपण ऐकतोय, अजिबात काय नाही. नाहीतर मित्र उठल, आज कसं काय होईल माझं, मला लय टेन्शन येत. काहीच ऐकू नका कोणाचं, एकदम शांत राहा, रिलॅक्स राहा. जेवढं तुम्ही रिलॅक्स, मी नेहमी सांगत असतो, पेपरमध्ये जो माणूस रिलॅक्स असतो ना त्याचे 5 मार्क वाढतात. मित्रांनो, आपण नेहमी पिक्चर बघत असतो. पिक्चर बघत असताना आपल्याला जास्त कालावधीसाठी का आठवण राहतं माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाचं आहे पिक्चरमध्ये जे पहिला भाग आहे ना, तो पहिला भाग नेहमी आठवायचा, नेहमी आठवण्याचा प्रयत्न करायचा. प्रयत्न का करायचा? कारण पिक्चरमध्ये लिहिलेलं असतं की या चित्रपटातील सर्व पात्र काल्पनिक आहेत, त्याचा कुणाशीही संबंध नाही. आजच्या पेपरचा आणि माझा काही एक संबंध नाही. जर आलाच तर तो योगायोग समजावा, असं अगोदरच मनाला सांगायचं की योगायोग समजावा असं बी. आणि पहिल्या उठल्या अटल बिहारी वाजपेयींनी एक कविता ही केलेली होती. ती कविता खरंच छान आहे. अशा कविता त्या दिवशी ऐकल्या तरी चालतील. मला एक 2-4 ओळी त्या कवितेच्या आठवतात. क्या हार में क्या जीत में, क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, कर्तव्य पथ पर जो भी चला ए भी सही ओ भी सही, कर्तव्य पथ पर जो भी चला ए भी सही ओ भी सही, वरदान नहीं मांगूंगा मैं,
असं त्यांनी एक कवितेत सांगितलेलं होतं की आज तू हार आणि जीतचा विचार करू नको. आज जे काही करायचंय ते निवांत शांत एकदम सायलेंटली करायचंय. अजिबात जगाचा विचार करू नको, पुढं काय होणार आहे अजिबात विचार करू नको, नाहीतर माझी दांडी उडणार आहे का, माझा कॅच जाणार आहे का, अजिबात अशा कोणत्याही गोष्टीच्या अपेक्षा न ठेवता नो रिडिंग नो रिव्हिजन, आजच्या दिवशी काहीच नाही. मी तर म्हणतो शेवटच्या दिवसाच्या अगोदर जसं मतदानाच्या वेळेला 5 वाजता घोषित करतात की बाबा माझा अभ्यास, तसं प्रत्येकाने आपला अभ्यास घोषित करावा. काही जण म्हणतात शेवटपर्यंत वाचावं, काही जण म्हणतात असं करावं. मी अगोदरच सांगितलं प्रत्येक माणूस हा युनिक आहे, त्याच्या पद्धतीनं तो चालत असतो. त्याच्यामुळं हे सगळ्याला लागू होत नाही, सगळ्याला लागू होत नाही, प्रत्येकाचं प्रत्येक. पण माझं मत असं आहे की शेवटच्या दिवशी मेंदूला शांती मिळावी म्हणून आपला अभ्यास अगोदरच्या दिवशी, शेवटच्या दिवसाच्या अगोदरच्या दिवशी 5 वाजता घोषित करावा. त्याच्यानंतर काहीच वाचू नयेत. एखादं पिक्चर बघा छानसं, 3 इडियट बघा, किंवा ज्या पिक्चरमुळं, किंवा मिल्खा सिंग बघा, ज्या पिक्चरमुळं आपल्याला उत्साह निर्माण होतो, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो, असे पिक्चर बघितले तरी चालतील. नो डिस्कशन अबाउट स्टडी. आता झाले काय राहिले काय. आपण पुण्यात असताना मित्राच्या बरोबर डिस्कस करतो, हे झालंय माझं, हे राहिले, तुझं झालंय का, माझं झालंय का. काही करू नका, अजिबात काय करू नका. त्यांना सांगा एकमेकांना बोलायचं असेल तर अभ्यास सोडून बोलायचंय, अभ्यासाव्यतिरिक्त बोलायचंय. मग काही बोला, हां, पण अभ्यासाव्यतिरिक्त बोलत असताना भूतकाळाबद्दल बोलता बोलता गेला कोम्यात असं काही करू नका. म्हणजे लाईटली हलके फुलके व्हिडिओ सॉंग्स ऐका, म्हणजे ज्या ऐकल्यानं तुम्ही चांगलंही होऊ शकताय. आता एक्झाम हॉलमध्ये गेले, आयोगानं वेळच एवढा ठेवलेला आहे एक्झाम हॉलचा की काय सांगूच नका. तिथं गेले, आजूबाजूला आपल्यासारखे चेहरे बसलेले असतात. आता प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याच्यामुळं कुणी माळात जपत असतं, कुणी डायरेक्टच ते ओम सुरू करत असतं, कुणी काय करत असतं, काही जण फक्त घामच फुसत असतात. म्हणजे एवढा फॅन जोरात चालू असताना सुद्धा घामाघूम झालेलं असतं, काही पळत येत असतं. म्हणजे जेवढे चेहरे, म्हणजे 24 जण असतात तर 24 प्रकारच्या तुम्हाला गोष्टी दिसतील. तुम्ही फक्त आनंद घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही प्रत्येकाकडे बघायचं आणि बघायचं काय चाललंय बाबा, काय नाही, वाह वाह वाह. म्हणजे तुम्ही परीक्षेला आलात हे थोडा वेळ विसरून जा. म्हणजे जे आजूबाजूला चाललंय ते एका कल्पकतेच्या दृष्टीनं, हास्यात्मकतेच्या दृष्टीनं घ्या. म्हणजे तुमचं माइंड फ्रेश राहील, हलकं फुलकं राहील. म्हणून मनशांती हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. शेवटी जर लईच टेन्शन आलं तर योगानं सांगितलंय की बाबा 1 मिनिट असं शांत बसा, दीर्घ श्वास घ्या, 7-8 मोजा, सोडा, असं दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला. दीर्घ श्वास घेतल्यानंतर रक्ताचा पुरवठा मेंदूला होतो आणि मन मेंदू फ्रेश होतात, रिफ्रेश होतात नंतर. तर हे रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करा. मग रिफ्रेश करण्याचे 2 पर्याय मी तुम्हाला सांगितले. एक तर आपण स्वतःहून करायचं, नंतर एक तर विसरून जायचं की हा परीक्षा हॉल आहे आणि सगळीकडे जे जे चाललंय त्याचा आनंद घ्यायचा, आणि आनंद घेतल्यानं मन फ्रेश होतं. दुसरा भाग टेम्परामेंट. एमपीएससी तुम्हाला अधिकारी म्हणून निवडते, तर एमपीएससी तुमचं टेम्परामेंट निश्चित करण्यासाठी एवढं लवकर बोलवलंय तुम्हाला की काय बाबा, हा पेशन्स ठेवू शकतोय का, हा धीर ठेवू शकतोय का, हा शांत राहू शकतोय का, अडचणीच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेऊ शकतो का, हे सगळं तपासण्यासाठी तुम्हाला लवकर बोलवले. लवकर बोलवणं लय अवघड आहे बरं का. कारण इतर सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर आपलं बी टेन्शन वाढायला सुरुवात होतं, आपलं बी टेम्परेचर वाढायला सुरुवात होतं. मग हे टेम्परामेंट शांत काम ठेवण्यासाठी मग काय उपयोगाला येतं, तर तुमचा जो हास्यवृत्तीचा स्वभाव आहे तो उपयोगाला येतं. म्हणजे तुम्ही जर प्रत्येकाला हसत असाल ना, लय एकदम कटाकट आहे ना तो भाग. त्याच्यानंतर ओव्हर थिंकिंग नको की आता पेपर कसा येतोय, की अवघड येईल का, सोपा येईल का, 2 वर्ष झालं परीक्षा, काही नको. अजिबात पेपरच्या बाबतीत अजिबात हीच करू नका. मला मग आता 50च पाडायचे, 60च पाडायचे, काही नाही. कशाचाच विचार करू नका. आपण या जगातच नाही आहे हा विचार करून तिथं बसा की माझं आणि या परीक्षा हॉलचं अजिबात देणं नाही. मित्रांनो, अपेक्षाचं ओझच मनावर ठेवू नका. जे होईल ते होईल, बघू पुढच्या पुढं, जे होईल ते होईल. काय झालं, काय होणार आहे, होऊन काय होणार आहे, काहीच होत नाही. म्हणून भाग लक्षात ठेवा. पेपर बाबत कोणताही विचार नको. अपेक्षा, अपयश आलेलं असेल, मला हे करायचंच आहे, किंवा कुणीतरी सांगितलेलं असतं की नाही ह्या परीक्षेत तू पास झालाच पाहिजे, काही केलं तरी तू पास झाला तरच पुण्यात ठेवणार, नाही तर काही असो, कोणताही विचार करू नका. एकदम शांत, जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करा.
आन्सर शीट हातात आली, सगळ्यात महत्त्वाचं आन्सर शीट हातात आल्यानंतर जे नवीन विद्यार्थी आहेत, जे जुने विद्यार्थी आहेत, काही वेळेला एवढे घोळ करून आन्सर म्हणजे परीक्षा झाल्यानंतर माझ्याकडे एवढी मुलं येतात, सर असं झालंय आता काय करू, MPSCला भेटू का, लेटर पाठवू का, हे करू का. त्याच्यासाठी हे जे काही 5 ते 7 मिनिट आहेत ते 5 ते 7 मिनिट व्यवस्थित घालवा. आन्सर शीट हातात आल्यानंतर माहिती अचूक भरणे, याच्यामध्ये पहिल्यांदा असतं एक्झामचं नाव काय आहे बाबा, एक्झाम कोणती एक्झाम आहे ते व्यवस्थितपणे लिहा ब्लॅक पेननं. त्याच्यानंतर तुमचा सीट नंबर असतो, सीट नंबर म्हणजे बैठक क्रमांक, जेवढे काही त्याच्यात हे झालेले असतात व्यवस्थित बघा, व्यवस्थित असे 6 रकाने असतात, काय असतील ते असतील. ओके, ते व्यवस्थितपणे बघा. इथं आपला जो काही समजा लातूर आहे तर LT येणार, मग किती झिरो आहेत काय आहेत ते व्यवस्थितपणे बघा, किती अंक आहेत ते मग ते लिहा तिथं 0 0 14 14 असं व्यवस्थितपणे लिहा. खाली 0 0 ही करत असताना म्हणजे 1 2 पासून केलेलं असतं, 0 असतं, मग ते टिक व्यवस्थित करा. ज्याला आपण बबल भरणं म्हणतो ते बबल व्यवस्थित भरा. हे घेतलं की बाबा 1 ला करायचं, 1 ला करायचं, हे घेतलं की 4 ला करायचं, परत 1 1 2 2दा बघा ते व्यवस्थितपणे. हा सीट नंबर असतो. त्याच्यानंतर क्वेश्चन बुकलेट नंबर असतं, क्वेश्चन बुकलेट नंबर. त्याच्यानंतर क्वेश्चन सेट असतो, क्वेश्चन सेट व्यवस्थित भरा. हा क्वेश्चन सेट अगोदरच भरू नका, नाहीतर काही काही विद्यार्थी असं करतात की मला लय येतं, मी लय छान आहे, ABCD ABCD ABCD, मग मला D येणार आहे. नको, थांब ना. ज्या वेळेला तुझ्या हातात येईल त्यावेळेला D लिहायला A लिहायला काही फरक पडत नाही. आणि ज्या काही सिग्नेचर असतात त्या सिग्नेचर मला वाटतं 3 सिग्नेचर असतात, त्या सिग्नेचर झाल्यात का नाही ते बघून घ्या. आणि नंतर शेवटी जो पेपर झाल्यानंतर जो काही तुमचा फायनल तुम्ही क्वेश्चन सोडवलेले आहेत ते भरलंय का नाही, तुमची सिग्नेचर झाली का नाही, तुमचं ओळखपत्र दाखवल्यानंतर हजेरी पत्रिका असते, हजेरी पत्रिकेवर बी सिग्नेचर झाली का नाही, हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे नंतर तुमचा 1 मिनिट 2 मिनिट वाचणार आहेत, हे अगोदरच भरून घ्यायचं, व्यवस्थितपणे भरून घ्यायचं. त्याच्यानंतर ते व्यवस्थित भरलेलं आहे का नाही ते पडताळणी करत बसा, उगाच त्याला रंगवत बसू नका, जे आहे ते व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग एक मानवी स्वभाव आहे. आपल्याला जेवढं आपल्या पदरात पाडून घेता येतं तेवढं पाडून घ्यावं असं माझं मत आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पेपरमध्ये जाता त्यावेळेला धिंगाणा करू नका. जो कोणी हे आलेला असतो पर्यवेक्षक, त्या पर्यवेक्षकाला हाताळा थोडंसं, म्हणजे बघा त्यांच्याकडं की कोणत्या स्वभावाचा आहे काय आहे. आणि आयुष्यामधले 1-2 मिनटं जरी तुम्हाला पेपर अगोदर मिळाला, 4-5 मिनिटं मिळाला तर मग तर लईच भारी. त्याच्याबरोबर फक्त हुज्जत घालू नका, त्यांना विनंती करा की सर द्या सर, सर द्या सर, थोडंसं हशात्मक बोलून थोडंसं हे करून, म्हणजे एक तर वर्ग बी हलका फुलका राहील आणि ती एक विनंती करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी सांगितले म्हणून ही करू नका, पण प्रयत्न करा. मी अनुभव घेतलेला, एक्सपिरियन्स घेतलेला आहे की तुम्ही विनंती केल्यानंतर एखाद्या वेळेला होऊ शकतं तसं. ते 1-2 मिनिटं जरी हातात आलं तरी भरपूर झालं. स्वतःला बेस्ट लक द्या. यस उत्तमराव, तुला ही परीक्षा पास व्हायची आहे, यस गो, बेस्ट लक यू, बेस्ट लक. म्हणजे स्वतः सगळ्यांनी दिलेलं असलं तर तो तर भाग महत्त्वाचाच आहे, परंतु तुम्ही स्वतःचा बेस्ट लक द्या आणि तुला हे करायचंच आहे असं म्हणायचा नाही, भाग सुरू झाला. हा प्रश्नपत्रिका हातात आली, आईवडिलांचं स्मरण करून सुरुवात करा, स्टार्ट करा. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगतोय, सगळ्यात महत्त्वाचा पेपरमधला. पेपरमध्ये प्रश्नाचे जे स्वरूप असतात ते प्रश्नाचे स्वरूप आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, सगळ्यात महत्त्वाचं. हे बघा, प्रश्नाच्या स्वरूपामध्ये जो पहिला प्रश्न असतो तो 1 लाइनर असतो. आपल्याला जर मित्रांनो 2019चा विचार केला, 2019चा, तर 49 प्रश्न आपले 1 लाइनर होते. ओके, आपलं मेरिट लागतं 44. आता ह्या 49 मधले जर एकूण प्रश्नाचा विचार केला तर इझी प्रश्न होते आपले 46, म्हणजे सोपे प्रश्न होते 46. आपलं मेरिट लागलंय 44. म्हणून मी नेहमी म्हणतो इझी प्रश्न चुकले नाही पाहिजेत. आता बघा, मला सांगा, ही महिला बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले त्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कामाच्या ठिकाणी लैंगिक, हा प्रश्न व्यवस्थित वाचणे, व्यवस्थित वाचन. प्रश्न व्यवस्थित वाचलं की 50% भाग कव्हर होतो. प्रश्न व्यवस्थित वाचणे म्हणजे काय आहे, नाही, बरोबर, चूक,
चूक नाही. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे वाचता आल्या पाहिजेत. त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे वाचता आल्या तर तुम्ही 50% लढाई जिंकली. म्हणूनच म्हणतात वेल बिगेन इज हाफ डन. म्हणून अगोदर प्रश्नपत्रिका सोडवत असताना वन लाईन क्वेश्चन जे आहेत ते वन लाईन क्वेश्चन अगोदर घेणं गरजेचं आहे. कारण या प्रश्नाला जास्तीत जास्त 15 सेकंद लागू शकतात. 15 सेकंद म्हणतोय मी, 15 सेकंद, ओनली 15 सेकंद. बघा 15 सेकंदापेक्षा हा जास्त लागूच शकत नाही. आणि जर वाचलेला असेल मग तर काही नाही, 10 सेकंदात क्लिअर होते वाचलेलं असेल तर. आणि वाचलंय का नाही वाचलंय हे तुम्हाला लगेच कळून येतं. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही म्हणता सर प्रश्नपत्रिका सोडवत असताना वाचूनच होत नाही. वाचलेलं असेल, तुम्ही नुसतं महिला बालविकास मंत्रालय ऑनलाईन पोर्टल बघा, ह्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन केली ऑनलाईन पोर्टल केंद्र सरकारच्या महिला कर्मचारी लैंगिक शोषण, लगेच कळतं मग काय आहे. जर ह्याचं तुम्ही रीड केलेलं असेल तर तुम्हाला उत्तर येईल. जर वाचनच नसेल तर कसं उत्तर येणार आहे. मग इथं बी वेळ घालवतात महिला बाल, आपल्याला कळतं नाही हे वाचलंय का नाही. 10 सेकंदात तुम्हाला हा प्रश्न घ्यायचा आहे की पुढं सरकायचा आहे हे कळालं पाहिजे. जर मोठा प्रश्न, असा प्रश्न तर 5 सेकंदात कळायला पाहिजे. 5 सेकंद मित्रांनो भरपूर आहेत. 5 सेकंद भरपूर आहेत. 5 सेकंद. 100 मीटर 9.58 सेकंदात पळत आहेत. 100 मीटर 9.58 सेकंदात. तुम्हाला सेकंदाचं महत्व कळालं तर लगेच कळलं. हा प्रश्न आपण वाचलाय काय नाही वाचलाय लगेच कळतं. 5 सेकंदात ह्याला सोडून द्यायचं की बाबा हा नंतर घ्यायचा आहे. खून करून ठेवायची तिथं, नंतर घ्यायचा आहे. पुणे विभागात सर्वात उत्तरेकडे तालुका. आता उत्तरेकडे तालुका काय भाग आहे व 2 सेकंदात प्रश्न होईल हा. द्विविभाजनासाठी आम्ही पाला किती जनक पेशी. वाचलेला असेल तर लगेच होईल ना 2 सेकंदात. भाग लक्षात घ्या पेपर सोडवत असताना. अणुच्या तिसऱ्या कसे जास्तीत जास्त वाचलेला असेल तर लगेच होईल ना. अरे वाचलंय चल पुढं. बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका कायद्याच्या वाचलेला असेल, वाचलंय का चल. भारतातील एकूण राज्यापैकी किती ठेवी. आता हे वाचलंच नसेल तर इथं वेळ कशाला घालवतोय माहित आहे का तुला. वाचलंय का नाही वाचलं 5 सेकंदात सोडून दे. 5 सेकंद दे सोडून, पुढा विचार करू. चल पुढं चल पुढं असं जाता आलं पाहिजे. या वकील मानवाधिकार कार्यकर्त्या निधन झालं, काय झालंय किती वेळ लागला तुम्हीच बघा. 2 सेकंद माहित आहे का तुम्हाला. चल पुढं लगेच. ओके, या पद्धतीनं तुम्हाला म्हणजे हे झालं वन लाइनर क्वेश्चन. मित्रांनो याला म्हणतात वन लाइनर क्वेश्चन. त्याच्यानंतर असतो मल्टी लाइनर. मल्टी लाइनर मध्ये 2 गोष्टी असतात. आता हा आहे मल्टी लाइनर. हा मल्टी लाइनर क्वेश्चन आहे मल्टी लाइनर, परंतु ऑप्शन मात्र 1 मध्ये येतं. म्हणजे एकच ह्याच्यावरून ऑप्शन निघतं. वाचायचे तुम्हाला एकापेक्षा जास्त ओळी वाचायच्यात, परंतु त्याचं ऑप्शन मात्र एका ह्याच्यात निघून जातं. म्हणजे वाचायचे 4 पण विचारलंय काय चुकीचं आहे विचारलंय म्हणजे लगेच निघून जातं. बघा इथं वाचायचंय 4च पण चुकीचं काय विचारलंय. म्हणून एखाद्या वेळेला असे प्रश्न सोडवत असताना असं काही ठरलेलं नाहीये की पहिलंच वाक्य बरोबर वाचावं. तुम्ही दुसरं बी वाचू शकता, तिसरं बी वाचू शकता. एखाद्या वेळेला हे चुकीचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं, पटकन निघून जातं. प्रत्येक वेळेला पहिलंच वाक्य वाचावं असं काय आहे का. कधीतरी इकडून वाचा, कधीतरी मधून वाचा, काही फरक पडत नाही. माझी स्टाईल सांगतोय मी तुम्हाला. ओके, इथे बी सेम तसंच आहे की चुकीचं विधान विचारलंय. हे मल्टी लाइनर आहे परंतु ऑप्शन मात्र ह्याचं 1च निघणार आहे, एकच निघणार. त्याच्यामुळं कधी कधी आता हे चुकीचं आहे. ह्याच्यात मी सांगितलं तसं जर तुम्ही 4थ्यापासून सुरुवात केली असती तर वरचे वाचायची गरज नाही, कारण एकच चुकीचं आहे. खाली काही पर्याय दिलेले नाही आहेत. आणि तुम्हाला जर डेफिनेटली माहित असेल, परफेक्ट माहित असेल, परफेक्ट याच्यात परफेक्शन जर असेल की तुम्हाला माहित असेल हेच चुकीचं आहे, वरचे वाचायची गरजच नाही. वरचे वाच पण तुम्हाला परफेक्शन असलं पाहिजे. 100% तुमचं मन इथं आलं पाहिजे. यास क्लिक असं झालं पाहिजे. ओके, हे मल्टी लाइनर आहे. प्लेंटी हेल्मिथिस अशा प्रकारे सर्वोत्तम. बघा तुम्ही म्हणजे काय. आता हा प्रश्न जेव्हा वितळलेला सोडियम हेलिकॉप्टर ह्याला सोडियम क्लोराईड माहित नाही, एम्पियर माहित नाही, काय माहित नाही, काहीच माहित नाही, तरीही सोडवतोय. काय असेल बरं 23-35 काय असेल 23-35. अरे काय अवघड आहे. मग अर्ध राहत असेल. अरे नाही रे बाबा, हा प्रश्न सगळ्यात वेळ खाऊ प्रश्न असतो. तो प्रश्न तुम्ही बघा. जन्य सुरक्षा याला मल्टी क्वेश्चन म्हणतात. काय आहे काय नाही. अशा वेळेला कधी वरून बघा, कधी खालून बघा, कधी मधूनच सुरुवात करा. मल्टी लाइनरच्या वेळेला भाग लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. आता मल्टी लाइनर आणि मल्टी क्वेश्चन
म्हणजे दिलेलं बी असतं, म्हणजे दिलेलं बी असतं एकापेक्षा जास्त ओळी. हे बघा, एकापेक्षा जास्त ओळी तुम्हाला ह्या सगळ्या वाचायच्यात. सगळ्या वाचून तुम्हाला लक्षात घ्यायचंय, विधाने विचारात घ्या, पुन्हा खाली बी मल्टीलायनर आहे. मग अशा वेळेला वेळ जास्त जातो. इथं तुमचे 30 ते 40 सेकंद जातात. 30 ते 40 सेकंद तुमचे जातात. मग तुम्ही प्रत्येक प्रश्न 36 सेकंदात सोडवायचं. ह्याचं मग माझ्यासारखा काही जण म्हणतात की 3 वेळा पेपरचं वाचन झालं पाहिजे. 3 वेळा पेपरचं वाचन झालं पाहिजे असं काही जण म्हणतात. बरोबर आहे. तर का म्हणतात, तर त्याचं कारण पहिल्यांदा फक्त वन लाइनर प्रश्न आणि जे तुम्हाला नोन प्रश्न आहेत, नोन वन लाइनर वाचायला वेळ लागत नाही, साधारणतः 10 आणि प्रत्येक परीक्षेमध्ये साधारण 50च्या जवळ वन लाइनर असतात. मल्टी लाइनर वाचायला मी म्हणतो 40 सेकंद लागतात. त्याच्यात बी जे मल्टी लाइनर असतात, मल्टी लाइनर आणि वन, बघा गेल्या वेळेस जे भाग होता 48 प्रश्न हे वन लाइनर होते. म्हणजे फक्त 85 पैकी विचार करतोय मी, 85 पैकी, कारण गणिताचा विचार नाही, तर त्याच्यापैकी 48 प्रश्न हे वन लाइनर होते. त्याच्यानंतर 20 प्रश्न हे मल्टी वन लाइनर होते 68, आणि राहिलेले 17 प्रश्न हे मल्टी होते. मग आता 17 चौक 68 म्हणजे तुमचे 680 सेकंद इथं गेले. 20 त्रिक 60 म्हणजे इथं 600 सेकंद गेले. म्हणजे हे 10 मिनिटं, हे 11 मिनिटं, आणि ह्या 40ला आपण सरासरी 15, तर 750, आपण अजून 20 सेकंद धरू. 20 सेकंद जर धरले तर 5000 सेकंद गेले. 1000 सेकंद इथं गेले. जर 20 सेकंदाने गेले तर 1000 सेकंद. 1000 सेकंदाला किती मिनिटं होतात, साधारणतः 15 सक्की 90, 15 ते 20 मिनिटं होतात. म्हणजे 20 आणि 10 30 म्हणजे 15 16 मिनिटं, 16 आणि 10 26 27 37 मिनिटात तुमचा पेपर वाचून झालेला आहे. 37 मिनिटामध्ये येतं लक्षात. असं जर विचार केला तर मग हा प्रश्न मुंबई हे बिबट्याचं. आता काही प्रश्न असे असतात ह्याच्या म्हणजे मल्टी लाइनर आहेत. बघा, हे सगळं वाचायचं आणि खाली बी उत्तर मल्टी लाइनर आहेत. हे तिन्ही बी वाचायचे, परत खाली पर्याय. हे सगळं वाचायचं आणि खाली पर्याय. हे सगळं वाचायचं, खाली पर्याय. सगळं वाचून खाली पर्याय द्यायचे, याला मल्टी लाइनर म्हणायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या परीक्षेमध्ये आपला पेपर पूर्ण का होत नाही, ह्याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे, पेपर आपला पूर्ण का होत नाही मित्रांनो, तर त्याचं कारण आहे हे प्रश्न. मित्रांनो, आपला पेपर पूर्ण होत नाही. पूर्ण न होण्याचं कारण काय, तर अननोन प्रश्न. जे प्रश्न बघा, प्रत्येक परीक्षेमध्ये 10 ते कधी हा आकडा 15 पर्यंत असतो. 10 ते 15 प्रश्न आपल्याला, तुम्ही कितीही वाचा, अख्खी पुस्तकं तोंडपाठ करून ठेवली, किंवा आम्हा सगळ्या शिक्षकांना तिथं नेऊन बसवलं एकत्र एका हॉलमध्ये आणि डिस्कशन करून पेपर सोडवा असं जरी सांगितलं, तरीही हे 10 ते 15 प्रश्न अननोन असतात, माहीत नसतात. उदाहरणार्थ बघा, इथं कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन भारताचे स्थान काय माहीत होतं का, हा प्रश्न माहीत नसतो. मग ह्याला लगेच लाल रेषा ओढायची असते. ए बाळा, हे लाल कलरचं घ्यायचं असतं की माझा, आणि ह्याचं लगेच कळतं. हे तात्काळ म्हणतोय मी, तात्काळ ह्याला सोडायचं असतं. तात्काळ, ह्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही. मुंबई बिबट्याचा आदिवास, अरे बिबट्याचा आदिवास मुंबई हाय हेच माहित नव्हतं. चल पुढं, लवकर चल पुढं. हा, पुढील कोणत्या व्यक्तीने शालोपयोगी पुस्तके लिहिली, अरे कॅप्टन जॉर्ज जर्विस माहितच नाही, चल पुढं लवकर. हा, प्लेंटी हेल्मिथिस माहित आहे का, ह्याच्यामध्ये प्लॅटवर्म्स, ट्रिप्रो, सेलोमेट माहित आहे का, चल पुढं. मध्यावधी राजकोषीय धोरण, फक्त राजकोषीय धोरणांचा उद्देश माहित होता. मध्यावधी राजकोषीय धोरणाचा, हा, ह्याच्यात जनक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली आहे. मी म्हणतोय ना, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्याची चांगली तो ही करेल. हा, लोकशाहीचे मूल्यमापन केले, लोकशाहीला अनुसरून नाही. शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली म्हणते, माहित होतं का. काही नाही, तेजन कैवारी हे वर्तमानपत्र आहे हेच माहित नाही. चल पुढं. कोणत्या शालोपयोगी पुस्तकं लिहिली, तोच प्रश्न. थॉमस पिकेटी, हा थॉमस पिकेटी कोण आहे हेच माहित नाही. त्याचं पुस्तक कॅपिटल, आणि त्यानं काय लिहिलं, चल पुढं. व्यापारी बँकांनी केलेला कर्जावरील पायाभूत दर नंतर आला. 2019ला पेपर झाल्यानंतर सगळ्यांच्या नोट्समध्ये आणि पुस्तकामध्ये आला. चल पुढं. मिसिंग मिडल कुणालाच माहित नव्हतं. चल पुढं. हा, हे टक्केवारी माहित नव्हती. चल नंतर बघू, हे नंतर बघू, चल नंतर बघू. ॲलिस्टोईल, आता रासायनिक पदार्थ चेता संवेदना भाग, अरे हे माहीतच नाहीये हे काही. चल, तर हे प्रश्न तुम्हाला सोडता आले पाहिजेत. अननोन प्रश्न पटकन पुढं घेऊन जाता आले पाहिजेत, आणि जे नोन प्रश्न आहेत, जे एका वाक्यातले आहेत, ते प्रश्न तुम्हाला घेता आले पाहिजेत. हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो. तो भाग तुम्हाला जमला तर तुम्हाला सगळं जमतं.
ओके, आता बघा हे तुम्हाला सांगितलं प्रश्न कसे घ्यावे, प्रश्न कसे सोडवावे. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा आहे आयोगाचा हनी ट्रॅप असतो. हनी ट्रॅप जो राज्यसेवेच्या GS पेपरला पडला होता. ज्याला हा हनी ट्रॅप कळाला नाही तो अलगद तिथं पडला जाऊन. काय असतं हनी ट्रॅप? मित्रांनो, आयोगानं असं काही कंपल्सरी केलंय का की क्वेश्चन क्रमांक 1 पासूनच सोडवावं? क्वेश्चन क्रमांक 1 आणि 2 वाचलं की आपल्याला कळतंय की हा हनी ट्रॅप हिस्ट्रीमध्ये होता. कारण 15 पैकी किती प्रश्न सोडवावे? जास्तीत जास्त 2 किंवा 3च प्रश्न माहितीचे होते. याचा अर्थ हिस्ट्री, आयोग काय म्हणतंय, हिस्ट्री पहिल्यांदा घेऊ नको. तरी आपण म्हणतो नाही नाही हिस्ट्रीच घेणार. आयोग म्हणते घे. आयोग म्हणते तुझ्या जे वर्षभर अभ्यास केला ना त्याला लागणार, काडी लागणार. येते लक्षात? भाग लक्षात घ्या. म्हणून इथं हनी ट्रॅप कळाला पाहिजे. म्हणजे कुणाला इतिहास म्हणजे लवकर आलेला असेल, कुणाला भूगोल लवकर आलेला असेल, जो आपला स्पेशल सब्जेक्ट आहे, स्पेशल सब्जेक्ट, त्या स्पेशल सब्जेक्ट पासून स्टार्टिंग करावी. शक्यतो जिओ कधीच हनी ट्रॅप टाकत नाही. आजपर्यंतचा इतिहास आहे. गेल्या वेळेला 12 प्रश्न वन लाइनर होते जिओमध्ये. 12 प्रश्न वन लाइनर. गेल्या वेळेला करंट हनी ट्रॅप होता कंबाईनला. का? कारण फक्त 6 ते 7च प्रश्न वन लाइनर होते आणि राहिलेले सगळे मल्टी लाइनर होते. आणि मल्टी लाइनर मध्ये सुद्धा अनोळखी प्रश्न जास्त होते. हा हनी ट्रॅप कळाला पाहिजे. म्हणून कुठून बी सुरुवात करा ना. अरे 1 प्रश्न सोडून दिलं, 21 प्रश्न करा, तिथं बी हनी ट्रॅप आहे. 41 प्रश्न करा, तिथं बी हनी ट्रॅप आहे. 61 प्रश्न करा. आणि एवढे जर हनी ट्रॅप असेल ना, तुमचं रिझल्ट 30 मार्काला लागल. शक्यतो 1 किंवा 2 विषयामध्येच हनी ट्रॅप असतं. 4 विषयामध्ये हनी ट्रॅप नसतो. आणि हा हनी ट्रॅप आपल्याला ओळखताच आला पाहिजे, तर तुम्हाला परीक्षा पास होता येईल. उगच हनी ट्रॅप पडलाय आणि तरी बी पुढं चालला. येते लक्षामध्ये? म्हणजे ज्या वेळेला एखाद्या वेळेला आपण ते शेरशाह पिक्चरमध्ये बघितलं की तुम्हाला पुढं माइल्स लावलेले आहेत, हे कळालं पाहिजे. ती दोरी कळाली पाहिजे, वायर कुठून कुठपर्यंत गेली, नाहीतर स्फोट होणार आणि तुम्ही उडणार. भाग आला का लक्षामध्ये? तो ट्रॅप तुम्हाला कळाला पाहिजे. प्रश्नाचे स्वरूप आणि वेळ आताच मी तुम्हाला सांगितलं. एक मल्टी लाइनर असतं, वन लाइनर असतं आणि मल्टीमध्ये असतं अननोन असतं. अननोन प्रश्नाला वेळ घालवू नका. अननोनच्या पाठीमागं लागला जीवनाचं वाटोळं होणार. इथं नोन आपल्याला भाव देईना, जी ओळखीची आहे ती भाव देईना आणि जी ओळखीची नाही तिच्या पाठीमागं लागते. लग्नात गेलं एखादं पिल्लू चांगलं दिसलं, बघत राहते, ती बी बघते, ही बी बघते. ह्याला वाटतं आता अनोळखी आहे, नको जास्त लाग नादी. अनोळखी आहे ना, कशाला नादी लागतोय? ओळखीचं भाव देईना कोण. हा, आणि ते अनोळखी प्रश्नाला विचार करत बसते, ही असेल का, ही असेल, कुठला असेल का, काहीच माहित नाही तुला, कशाला वेळ घालवतो तिथं. प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया पुढे सांगणार आहे की बाबा प्रश्न किती सोडवावेत, काय. सिली मिस्टेक्स कशा टाळाव्यात? आता सिली मिस्टेक्स होतात कशा? मी आताच तुम्हाला सांगितलं. आहे रे, नाही रे, चूक, बरोबर, असत्य नाही, सत्य नाही, असत्य नाही, सत्य नाही, चुकीचे नाही, असे जे शब्द आहेत, हा शब्दाचा मायबोलीतला जो जवंजाळ आहे तो शब्द व्यवस्थितपणे वाचा. व्यवस्थित वाचा, त्याला अंडरलाईन करा, काय आहे ते बघा. कारण एक प्रश्न चुकला तर आपला एक जीवाचं रान करून कमवलेलं 1 बी जाणार आहे आणि त्याच्याबरोबर 0.25 घेऊन जाणार आहे. म्हणजे जीवाचं रान करून एक प्रश्न आणायचा, सोपा प्रश्न जर चुकला मित्रांनो तर तुमचे 1.25 जाणार आहेत. एक तर त्याचा जाणारा जाईल, 1.25 जाणार आहेत. 1.25 फार महत्वाचे असतात. दुसरा भाग असतो ज्यावेळेला आपण हे बबल्स भरतो, म्हणजे गोल भरतो ना आपण ह्या वेळेला, तर त्यावेळेला एकदम भरायचं की एक भरायचं की 100 एकदा भरायचे, ही ज्याची त्याची स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही अगोदर जसा सराव केलेला आहे, सराव ज्या पद्धतीचा केलेला आहे टेस्ट पेपर सोडवत असताना वगैरे, तर ज्या पद्धतीने सराव केलेला आहे त्या पद्धतीने करा. येते लक्षामध्ये? म्हणजे जसा सराव असेल तसं. ओके, तो भाग महत्वाचा आहे. मग माझं म्हणणं असं आहे की हे जे 5-5 चे बबल दिलेले आहेत तुम्हाला, 5 चे गट्टे करून,
आयोग काही एवढं येडं नाहीये. का दिलेलं असेल 5चं? तर आयोगाचं म्हणणं आहे सरळ सरळ 5-5च भरा. 41, 42, 43, 44, 45. 5 सोडवले, बघ बरोबर 41ला आहे का, बघ बरोबर 42ला आहे का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर 100 सोडवले तर 100 सोडवत असताना शेवटचे 10 मिनिटं तुमचे शिल्लक राहिले पाहिजेत. अगोदर सराव झालेला असेल तर तुम्ही 100 बबल एकत्र करू शकता. जर 1 बाय 1 करण्याची सवय असेल 1 बाय 1 करू शकता. जसं तुमची प्रॅक्टिस आहे तसं. भाग लक्षात आला? बदलू नका. जर काहीच प्रॅक्टिस नसेल तर हा फंडा वापरायचा. कोणता? की 5 घ्यायचे, 5 इकडे सोडवले, 41 सोडवले, बघ 41 3च आहे का, 42ला 2च आहे का, 43ला 2 बघ. तिथं 2 सेकंद वाया गेले ना काही होत नाही, पण 1.25 गेला तर अवघड आहे. येते लक्षामध्ये. दुसरा एक भाग असा होतो, कधी कधी आपण वरचे पर्याय बघतो, इथं 1 2 3 4 असतं. गडबडीमध्ये आयोग काय करायला लागले, जे इंग्रजी दिलेलं असतं त्या इंग्रजीच्या नंतर पर्याय दिलेलं असतं. इंग्रजीच्या नंतर पर्याय दिलेलं असतं. येते लक्षामध्ये. आणि आयोग कधी कधी काय करतं, बी सी असं इथं देतं आणि इथं खाली म्हणतं अजून बी सी वगैरे. कधी कधी गणिताचं उत्तर 2 येतं. ओके, गणित सोडवलेलं असतं आपण, 2 येतं उत्तर, पण आयोग लय डेंजर आहे. 1 2 3 4. आयोग काय करतं, इथं 4 टाकतं, इथं 3 टाकतं, इथं 2 टाकतं, इथं 1 टाकतं. मग आपल्याला वाटतं आपलं उत्तर 2 आलेलं आहे. आपण काय करतो, पटकन 2ला क्लिक करतो. इथं उत्तर आहे 3. ओके, पर्याय 2. आपलं उत्तर 2 आलेलं असतं, तुम्ही उत्तर व्यवस्थित काढलेलं असतं, तुम्ही भरपूर कष्ट करून उत्तर काढलेलं असतं, परंतु त्या ठिकाणी मग सिली मिस्टेक्स होतो. कधी कधी हे बबल्स खाली येतं, आपल्याला कळतच नाही. हां, एखादा बबल्स गेला तर जाऊ द्या, विचार करू नका, पण त्याच्यानंतरचे बबल व्यवस्थितपणे बघा. ह्या सिली मिस्टेक्स असतात. जेवढ्या सिली मिस्टेक टाळता येतात तेवढ्या टाळा. एखादी होतच असते, एखादी, पण 2-3च्या पुढं जर गेलं तर ते तुमचं रिझल्ट घेऊन जाणारं असतं. म्हणून जेवढ्या सिली मिस्टेक व्यवस्थितपणे तुम्ही शांत राहून स्थिर राहून. मित्रांनो, प्रतिबिंब हे कधीच उकळत्या पाण्यात दिसत नाही, त्याच्यासाठी पाणी शांत आणि स्थिर असणं आवश्यक आहे. प्रश्नाचं उत्तरही मन शांत आणि मन स्थिर असेल तरच येतं. प्रतिबिंबासारखंच आहे त्याचं बी, नाहीतर काही भाग नाही. येत आहे का लक्षात? मग प्रतिबिंब उकळत्या पाण्यात जसं येणार नाही तसंच प्रश्नाचं उत्तर. आणि एकदा जर निर्णय चुकला सगळा खेळ चुकत जातो. मग प्रश्नाचा अर्थच कळत नाही पण उत्तर बी चुकत नाही असं वाटतंय आपल्याला. प्रश्नाचा अर्थ कळत नाही आपल्याला पण आपलं उत्तर बी चुकत नाही असंच वाटतंय. सोडवताना वाटतंय गुंता सुटत जातोय, परंतु मन मात्र अगोदरच्याच प्रश्नात रमलेलं असतं. अगोदरचं भारी वाटतं पुढे गेल्यानंतर, की म्हणजे प्रश्न वाचत असतो आपण 50वा, परंतु 49व्याच्या उत्तरातच मन असतं. व्यापार म्हणजे पार भूगोल सोडून आपण इकॉनॉमीकडे आलेलो असतो, तरी मन भूगोलामध्येच असतं. ते चुकलंय का काय, कधी कशामुळे होतं हे, जर आपला निर्णय चुकला तर असं होतं. म्हणून निर्णय महत्वाचा आहे, निर्णय व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. आता प्रश्न किती सोडवावेत मित्रांनो? मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा जे आपल्याला नोन आहेत ते प्रश्न सोडवा. या प्रश्नाची संख्या झाली समजा, अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळं प्रश्न संख्या 40 असते, म्हणजे 40 प्रश्न सोडवले. ह्याला मी तुम्हाला सांगितलं याला जास्तीत जास्त 15 सेकंद लागतात. 15 ते 20 सेकंद गृहीत धरू आपण. 20 सेकंद म्हणजे 800 सेकंद झाले. 800 सेकंद म्हणजे 14 मिनिट झाले. 14 मिनिटामध्ये तुमचे 40 सेकंद. हा पहिला राऊंड झाला, जे फक्त तुम्हाला माहित आहेत ते. दुसरा जो भाग असतो तो 50% असतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला ABCD असे पर्याय आहेत, किंवा असं गृहीत धरू आपण 1 2 3 4 पर्याय आहेत. हे 3-4 माहीतच नाही आहेत, 1-2 मात्र माहीत आहेत. असे तुमचे साधारणतः 20 तरी प्रश्न असतात, 20 क्वेश्चन्स. मग हे 20च्या 20 सोडवायचे. मी का म्हणतोय, कारण ह्याच्यामध्ये प्रॉबॅबिलिटी 50% आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे 10 चुकू शकतात, 10 बरोबर येऊ शकतात. येते लक्षात? 10 चुकू शकतात, 10 बरोबर येऊ शकतात. म्हणजे प्रॉबॅबिलिटी अशी असल्यामुळं हे प्रश्न सोडवायचे. ओके, या 20 क्वेश्चन्सला आपण असं गृहीत धरू की प्रत्येकाला 40 सेकंद लागणार आहेत. 40 सेकंद. इथंही तुमचे किती मिनिट झाले? 800 मिनिट झाले. 40 सेकंद 800 सेकंद झाले. परत इथं 14 मिनिटं गेले तुमचे. 14 मध्ये 13 जातात. ओके, त्याच्यानंतर तिसरा जो भाग असतो तो तिसरा भाग असतो की आपण एकच उत्तर आपल्याला समजा 1 2 3 4 ह्याच्यातलं एक उत्तर नाही हे माहीत असतं. इलिमिनेशननं एक नाही,
3 मध्ये आपण आलो, म्हणजे इथं तुमचा रेशो 33.3% बरोबरचा असतो. हाही प्रश्न आपल्याला 1/4 निगेटिव्ह असल्यामुळे हाही प्रश्न सोडवायचा, ही प्रश्न सोडून द्यायचा नाही. जर असे आपले 10 क्वेश्चन्स असतील, 10 क्वेश्चन, तर ह्याच्यातले आपले किमान 3 तरी बरोबर येणारे असतात प्रॉबॅबिलिटीनं. बरं का, मी काय म्हणतोय, एक इलिमिनेट झाले त्यावेळेला 40 आणि 60 70 पर्यंत आलो आपण. 70 प्रश्न आपले सोडून झाले. 15 आपले गणिताचे राहिलेले आहेत, गणिताचे सोडून म्हणतोय मी, 15 आपले गणिताचे राहिलेले आहेत. आता राहिलेले ह्याच्यातले 15 क्वेश्चन्स हे पूर्णपणे आपल्याला अननोन आहेत, पूर्णपणे अननोन. आता या अननोन मध्ये सुद्धा जर रिस्क घेतली, रिस्क म्हणतोय पूर्ण काहीच माहित नाही आपल्याला, काहीच माहित नाही, टोटली ब्लँक आहे, टोटली ब्लँक, तर मग याच्यातला जो काही भाग आपल्याला वाटतोय ह्याच्यातले सुद्धा काही प्रश्न असे असू शकतात, मी टोटली ब्लँक असताना सुद्धा, की कुठंतरी वाचलेलं असतं, पाठीमागं कुठंतरी ऐकलेलं असतं किंवा काय झालेलं असतं, असे प्रश्न सोडवायला घेतले तरीही चालतात. कारण प्रॉबॅबिलिटीनं पूर्णच्या पूर्ण चुकू शकत नाहीत. एखादा प्रश्न तरी 4 पैकी एक, आणि इथं 4 पैकी तुमचा एक प्रश्न जरी बरोबर आला, पण सगळे प्रश्न घेऊ नका, ह्याच्यातले अर्धे एक प्रश्न घ्या, म्हणजे साधारणतः 15 आहेत, तर त्याच्यातले 6 ते 7 प्रश्न घेऊ शकताय, 7 ते 7 प्रश्न. ओके, म्हणजे याचं जीएसचं टोटल तुमचं 40 आणि 20 60 आणि 10 70 आणि 76 77 झालं. 77 झाल्यानंतर ह्या 15 क्वेश्चन्स पैकी जे इझी क्वेश्चन्स असतात, इझी लवकर हाताळता येतील, ह्या 10 क्वेश्चन्सला आपण असं गृहीत धरू की 20 सेकंदाच्या ह्यानं 200 मिनिट झाले, म्हणजे इथं 4 मिनिट झाले. इथं तुमचे जास्त मिनिट गेले, 5 मिनिट, 5 आणि 4 9 आणि हे 28, म्हणजे 30 आणि 10 40 मिनिट, 40 ते 45 मिनिटात तुम्ही इथपर्यंत आले. शेवटी तुमच्याकडे 15 मिनिट राहिले. 15 मिनिटामध्ये तुम्ही किती क्वेश्चन सोडवू शकताय त्याच्यानुसार मग आता इझी क्वेश्चन्स असतात. मग इझी क्वेश्चन्स ओळखायचे कसे, हाही भाग महत्वाचा आहे. हे बघा, असे क्वेश्चन असतात की जे पटकन सुटणारे येतात, पटकन सुटणारे. एक कामगार त्याच्या घरापासून पटकन सुटणार, मी म्हणतो 1-2 मिनिट गेले तरी चालतील. बघा, 15 क्वेश्चन सोडवण्याच्या पाठीमागं जर तुमचा एक बी बरोबर येणार नसेल तर उपयोग नाही. ओके, हे बघा, गेल्या वर्षीचे 4 5 6 क्वेश्चन, 7 क्वेश्चन म्हणजे चांगले होते की तुम्ही सोडवू शकताय. मग 7 क्वेश्चन्सला तुम्ही 2-2 मिनिटं जरी दिले तरी चालतात, 2-2 मिनिटं जरी दिले तरी चालतात. आणि मग असे करून तुमचे साधारणतः 85-86 पर्यंत. पेपर अवघड होता तरी 85-86 पर्यंत. पण माझं म्हणणं आहे, टार्गेट कोणतंही ठेवू नका. पेपर जसा येईल, एखाद्या वेळेला तुम्हाला 100 प्रश्न सोडवून होतील तुमचे, कारण पेपर जर सोपा आलेला असेल तर. बघा, पेपर सोपा आला तरी लय अवघड आहे, पेपर सोपा आला तर अख्ख्या जगाला सोपा असणार आहे. मग काहींना ह्याच्यामध्ये हर्षवायू होतो आणि त्या हर्षवायूमध्ये त्याची स्ट्रॅटेजी विसरून जातं आणि काहीतरच करायला लागतं. पेपर सोपा आला तरी अवघड आहे, पेपर कठीण आला तरीही अवघड आहे, कोम्यात जातं हे. पेपर यायला पाहिजे मध्यम लेवलचा पेपर यायला पाहिजे, म्हणजे मग सगळ्याला चांगला आहे. ते पेपर सोपा आला तर तुम्ही सगळ्यालाच, पण त्याच्यात जर तुमच्या सिली मिस्टेक्स होत गेल्या, सोपे प्रश्न असताना तुम्ही चुकत गेला तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर पडता. म्हणून पेपर तुम्हाला समजून आला पाहिजे. मित्रांनो, सगळ्यात शेवटी जाताना सांगतोय की एका ठिकाणी मला वाटतं केशव सुताने का कोणीतरी सांगितलंय, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. सांगितलंय ना, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, मला अडवतील अशा भिंती अजून नाहीत, असं सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे जरी समजा सगळं झालं आणि शेवटच्या क्षणात वाटलं की बाबा आता माझे 20 प्रश्न राहिलेत आणि 20 प्रश्न राहिल्यानंतर प्रश्न ओळखावे कसे हे सांगितलेलंच आहे तुम्हाला. आता तुमचे 20 प्रश्न राहिलेत, काहीच नाहीये आणि शांत बसले, तुमच्याकडे 2 मिनिटाचा वेळ आहे, 2 मिनिटाचा वेळ, तर मारायचं का नाही, गोळा बेरीज करायची का नाही, गोळ्या मारायच्यात का नाही, गोळ्या मारावेत का, देवाला सोडावेत का, तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुमची ॲक्युरसी किती आहे, ॲक्युरसी
म्हणजे अगोदर जे प्रश्न सोडवलेले आहेत त्याची ॲक्युरेसी किती आहे, त्याची ॲक्युरेसी जर 80% जास्त असेल तर ह्याच्यात पडू नयेत, असं माझं मत आहे. परंतु तुम्हाला वाटलं की असं बी जाणार आहे आणि तसं बी जाणार आहे, मग हे 20 घ्यायला काही हरकत नाही, किंवा 20 पैकी 10 घ्या, 20 पैकी 15 घ्या, किंवा 20 पैकी 20 घ्या. परंतु माझं तरी मत आहे की ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे आणि पेपर जर सोप्याच्या लेवलपेक्षा किंवा काही ठिकाणी अननोन प्रश्न गेल्या वर्षी पेक्षा सारखे असतील तर तिथं 84 ते 85 अटेम्प्ट हा चांगला करावा. मित्रांनो, 60 अटेम्प्ट करून बी तुमचं रिझल्ट येऊ शकत नाही, 70 अटेम्प्ट करून बी तुमचं रिझल्ट फार कमी, किमान अटेम्प्ट तुमचा जास्त मॅक्झिमम अटेम्प्ट झाला पाहिजे. पेपरच्या नुसार बरं का, पेपरच्या स्वरूपानुसार सांगतोय मी, ते तुम्ही तिथं ठरवायचं गेल्यानंतर. आज इथं ठरवायचं नाही की मी 85 सोडवणार, मी 86 सोडव, तुम्ही तिथं गेल्यानंतर ठरवायचंय की मी किती सोडवणार. अलग भाग लक्षामध्ये या पद्धतीनं पूर्ण स्ट्रॅटजीनं तुम्ही जर परीक्षेला उतरलात तर 101% तुम्हाला यश मिळणार आहे. कारण या जगामध्ये कोणतंही लक्ष, किंवा अगोदरच म्हणतात हिंदीमध्ये म्हणलेलं आहे, कोई भी लक्ष्य इंसान के साहस से बड़ा नहीं होता, कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं होता, हरा वो है जो कभी लड़ा ही नहीं है, हरा वो है जो कभी लड़ा ही नहीं है. म्हणजे आपण परीक्षा देतोय म्हणजे आपण लढणार आहे, आपण पहिल्याच ह्याच्यात बाद होणार नाही. फक्त तुमचे, मी सांगतो, कधी कधी तुमचे 4 प्रश्न लगातार चुकतील, चुकू द्या, 5 चुकतील, चुकू द्या, संयम ठेवा, धीर बाळगा. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. म्हणजे आपला पोर्शन एखाद्या वेळेला पुढं असू शकतो, एखाद्या वेळेला करंटचे 15च्या 15 आले नाहीत, जर अभ्यास करून आपल्याला आले नाहीत मग अख्ख्या जगाला येणार नाहीत. भाग लक्षात ठेवा. म्हणजे गेल्या वेळेला राज्यसेवा पूर्वला जो भाग झाला की 15 प्रश्न इतिहासचे मला आले नाहीत, अख्ख्या जगाला आले नाहीत, त्याच्यात काय भानगड आहे. म्हणून फक्त तुम्हालाच येणार नाहीत अशातला भाग नाही, फक्त सोपे प्रश्न चुकायचे नाहीत. गेल्या वेळेला सोपे प्रश्न होते 46 सोपे प्रश्न होते. त्याच्यानंतर 22 प्रश्न हे मीडियम लेवलचे होते आणि राहिलेला भाग हा कठीण लेवलचा होता. येतं लक्षात. म्हणजे 17 प्रश्न हे कठीण होते, मॅथ सोडूनच सांगतोय मी. म्हणजे मित्रांनो, तुम्ही हे 46 प्रश्न आणि हे 22 प्रश्न व्यवस्थितपणे सोडले असते, ह्याच्यातले 8-10 जरी व्यवस्थित सोडवले असते तर कितीही चुकले बघा की एखाद्या माणसाचे किती चुकू शकतात. जर तुम्ही 80 सोडवले किंवा 84 सोडवले तर जास्तीत जास्त जर अभ्यासू विद्यार्थी असेल तर 20 + 20, 21, 22, 23, 24 पर्यंत चुकू शकतात. कितीपर्यंत चुकले? 30 पर्यंत जरी चुकले, 30 पर्यंत तरी आपला रिझल्ट येऊ शकतो. कसं? 30 चुकले 54, अरे नाही येणार बाबा, 30 चुकले 54 गेले, 4 × 7 = 28, ठीक आहे, ओके, 7.5 गेले, येऊ शकतं. अलग भाग लक्षात. म्हणजे इथपर्यंत म्हणजे कितीला किती चुकणार आहेत हाही भाग आपल्याला रेशो डोक्यात असणं आवश्यक आहे. पण उगाच पेपर सोडवत असताना प्रत्येक वेळेला रेशोवरच गेला तर तेही भाग चालणार नाही. पहिल्यांदा जे तुम्हाला येतात ते प्रश्न पूर्ण सोडवायचे, 50-50 मधले बी घ्यायचे. एक चुकीचं आहे असं कळालेलं असलं तर तोही घ्यायचा. आणि अननोन मध्ये मात्र जपून, अननोन मध्ये मात्र जो त्यातल्या त्यात बरा वाटतोय आणि जो एकदमच अनोळखी वाटतोय त्याला उगाच घेत बसू नका. शेवटी तुम्ही तुमचं लक तिथं फॅक्टर महत्वाचा आहे की तुम्ही काहींचे असे मी बघितलेत की अननोन प्रश्न जर समजा 10 असतील तर 10चे 10 चुकलेले आहेत. आणि काहींचे असेही बघितलेत 6-6, 7-7 बरोबर आलेले आहेत. त्याला माहित आहे की मी इथं गोळी मारली तरी बरोबर आलेले आहेत. देवाच्या नावानं त्यानं मारलं, बरोबर आलं, कारण दिवस त्याचा तो होता. दिवस त्या दिवशी शम्मी आणि बुमराह कशाही शॉट मारत होते, परंतु दिवस त्यांचा होता तो. त्याच्यामुळं दिवस आपला आहे का नाही हे कोण ठरवणार आहे? प्रश्न कसे येणार आहेत ते ठरवणार आहे. आणि तुम्ही किती शांत पद्धतीनं, किती धैर्य ठेवून तो पेपर सोडवताय हा भाग महत्त्वाचा आहे. आई वडिलांच्या चरणस्पर्शाला डोकं ठेवून आपण इथं पुण्यात आलोय, अभ्यास केलाय, किंवा जे घरीच अभ्यास करतायत ते जे काही आपल्या आईवडिलांच्या आपल्यावर अपेक्षा आहेत त्याच्यानुसार आपण खरोखरच अभ्यास केलेला आहे. आपण अयशस्वी होऊ शकत नाही, आपण होणार तर यशस्वीच होणार. का? कारण या लॉकडाऊनमध्ये, या कोरोना कालावधीमध्ये 2 वर्ष आपण एवढा चांगला अभ्यास केलाय. अभ्यासाशिवाय आपण दुसरं काही केलेलं नाही. फक्त तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. वेळ नक्कीच तुमची आहे. लवकरच तुम्ही मेन्स परीक्षेसाठी पात्र राहणार आहेत. आणि पात्र झाल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही मेन्ससाठी पात्र होताल त्या दिवशी तुम्ही तुमचे बॅनर लावून ठेवा, कारण मेन्सची जबाबदारी सगळी द लॉयन अकॅडमीची आहे.
आलं का भाग लक्षात? म्हणजे तुम्ही लॉसाठी असेल, मराठी यशवंत सोलाट सर असेल किंवा लॉसाठी असेल तर तुम्ही नंतर द लॉ इन अकॅडमीच्या याच्याशी कनेक्टेड राहणार आहात. पहिल्यांदा तुम्ही पूर्व क्वालिफाय करा, त्याच्यानंतरची सर्व जबाबदारी आमची राहणार आहे. तुम्हाला द लॉ इन अकॅडमी मार्फत 4 सप्टेंबरच्या परीक्षेसाठी मनापासनं शुभेच्छा देतो. तुम्हाला नक्की यश मिळो. आईवडिलांनी जे अपेक्षा तुमच्याकडून बाळगलेल्या आहेत त्या पूर्ण होत अशी मनोकामना करतो आणि इथं थांबतो. परत एकदा उत्तम पवारतर्फे स्पेशल तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद मंडळी, आभारी आहोत.